उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन 9861717171 या व्हॉट्सअपवरती काहीही अडचण असेल नागरिकांची, महिलांची, युवकांची, युवतींची ती सोडवण्याच्या दृष्टिकोनातून हेल्पलाईन चालू केलेली. महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या पण योजना आहेत, मग ती लाडकी बहीण योजना असेल, वारकरी सन्मान योजना असेल, महिला मातृशक्ती सन्मान योजना, गृहिणींचा आदर, मुलींना मोफत शिक्षण, बळीराजाला दिलासा, कापूस, सोयाबीन, कांदा उत्पादक यांना भरीव अनुदान, युवा शक्तीला ऊर्जा, दुर्बल घटकांसाठी विविध योजना, त्याचप्रमाणे शेतीपंपाचे 2 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर आणि 7.5 हॉर्सपॉवरपर्यंतची कर्जमाफी, अशा अनेक योजना माननीय अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी घोषित केल्या. आणि ह्या सगळ्या योजना जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना याचा फायदा मिळाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काही अडचणी येत असेल त्याची अंमलबजावणी होण्यासाठी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये, शहरामध्ये आम्ही या ठिकाणी 4-4 नंबरसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे की शहर अध्यक्ष असेल, तालुका अध्यक्ष असेल, त्या विभागाचा संपर्क प्रमुख असेल किंवा युवक असेल, महिला असेल, यांचे जे काही पदाधिकारी यांचे फोन नंबर उपलब्ध करून देऊन ही योजना, कारण ही मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना एक महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय चांगली योजना या ठिकाणी आणलेली आणि ह्या योजनेचा पुरेपूर फायदा महिला भगिनींना झाला पाहिजे या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती संभाजी जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काम करेल. महिलांना जे काही आता आपण या ठिकाणी चर्चा करताना काही विषय निघले, KYC असेल किंवा इतर जे काही अडचणी असेल त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने ही हेल्पलाईन चालू केलेली आणि प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक कार्यालयातून या ठिकाणी या योजनेचा फायदा देण्यासाठी लोकांना या ठिकाणी कार्यकर्त्यांना प्रवृत्त केलं जाईल आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा विचार. आतापर्यंत लाडकी बहीणमध्ये किती महिलांना लाभ भेटला आणि किती वेटिंगमध्ये? आत्तापर्यंत लाडकी बहीण योजना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2,77,896 महिलांना या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवरती 2 महिन्याचे 3-3 हजार रुपयाप्रमाणे पैसे त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आणि जवळपास एवढेच म्हणजे किमान 2.5 लाखापर्यंतच्या जे काही बहिणी असतील किंवा प्रकरणं असतील ते प्रकरणं अजून वेगवेगळ्या कारणामुळे ते KYC असेल किंवा बँकेमध्ये अकाउंट ओपनिंगच्या अडचणी असतील त्याच्यामुळे ते रुकलेले, ते लवकरच त्याच्यावरती मार्ग काढण्यात येईल आणि कार्यकर्त्यांना सांगून अशा प्रकारचं त्या सगळ्या अडचणींवरती मात करून मग त्या लेवलचे तहसीलदार असतील, तालुक्यात यंत्रणा राबवणारे, जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी असेल, महिला आणि बालविकासच्या काही अधिकारी असतील, या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटून कार्यकर्ते या सगळ्या योजनांचा प्रत्येक महिला, कोणती एकही महिला यापासून वंचित नाही राहिली पाहिजे अशा प्रकारचा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राबवण्याचा उपक्रम आहे. त्यामध्ये एजंटसुद्धा पण महिलांचं जास्त पैसे वगैरे घेऊन ते काम करू लागले. तुमचे संघटन तुमच्या मार्फत काय काम करणार? नाही, आमचा हा सगळ्यांचा उद्देशच आहे का ही जी योजना आहे या योजनेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री त्यानंतर अजितदादा असतील यांनी ही जी योजना याच्यामध्ये बहुतेक कागदपत्र याच्यामध्ये कमी केलेले आहे आणि अतिशय सुटसुटीत कागदपत्र यामध्ये निर्माण केलेले आहे. फक्त आता बँकेचा जो काही विषय आहे ते अकाउंट ओपनिंग केल्यानंतर त्या अकाउंट ओपनिंगचाच एक महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये. बाकीचे जे काही पेपर्स आहेत ते पेपर्स अतिशय सुटसुटीत आणि कमी पेपर्स आहेत आणि ही जी काही बँकेची जी खाते ओपनिंगची जी प्रक्रिया याच्यामध्ये सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा इतर जे काही बँका असतील यांनासुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी कमीत कमी याच्यामध्ये अकाउंट ओपनिंग करावं आणि यांना या लाडके बहिणी योजनेचा फायदा लवकरात लवकर कसा मिळेल अशा प्रकारच्या सूचना या सगळ्यांना दिलेल्या आहेत. नजीकच्या काळात काही
दादांचा जवळ आहे ते. मला असं वाटतं अजून एक कन्नड विधानसभेमध्ये एक कार्यक्रम आणि महायुतीची एक रॅली अशा प्रकारचा कार्यक्रमाचं ती जागा अजित पवार गटाला सुटणार नाही. अजून तर आज तसं काही नाही. कन्नडवर जावा कुठला नाही, आता तर आम्ही तर गंगापूरवर दावा टाकतो. प्रामुख्याने आमचं गंगापूरमध्ये काम चांगलं चालू आहे. कन्नडसुद्धा जागा आमच्यासाठी हे पैठणसुद्धा चांगल्या प्रकारचा रिझल्ट आम्हाला दिलेला आहे. पण आता वरती जे काही निर्णय घेतील तो तिन्ही पक्षाची आघाडी, म्हणजे आमचं काम तर किमान 3-4 विधानसभा मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं काम, ते गंगापूर असेल, कन्नड असेल, वैजापूर आणि पैठण या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं काम आहे. शहरामध्ये सुद्धा प्रगती चालू आहे. विधानसभा इलेक्शनसाठी काय इच्छुक उमेदवारांची पण मुलाखत होणार आहे? अजून तर तसं काही नाही. पहिले जागा सुटण्याचा विषय आणि जागा सुटल्यानंतर वरती काय रूप होते त्याच्यानंतर ते उमेदवारी अर्ज मागवण्याचे हिशोबाने पक्ष जसं जसं आदेश देईल तसं तसं कुठेतरी महायुतीमध्ये दादाची कोणी करण्याचा प्रयत्न होतो असं तर वाटत नाही. किंवा जेणेकरून त्यांनी महायुतीतून बाहेरच पडा. नाही, तसं तर नाही. माझं मत असं आहे की एक वातावरण जाणून बुजून दादाच्या संदर्भात एक निर्माण केलं जातं. परंतु भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढतील अशा प्रकारचं आमचं मत आहे. आणि वरतून तसे पक्षांचे आदेश आणि कोणत्याही प्रकारचा आता आपण चर्चा करता, परंतु दादांची जाणीवपूर्वक कोंडी केल्या जाते अशा प्रकारचा जो अपप्रचार पसरवला जातो तो चुकीचा. शहरामध्ये किती सीटावर जाणार? हां, शहरामध्ये मध्य, पूर्व, पश्चिम? शहरामध्ये एखादी जागा मागू, परंतु आता झाली असं काय गमत आहे कशाच गुलाबी जॅकेट कसं असतं दादा. आता प्रत्येकाला काही ना काही तो एका वेगळ्या याच्यावरती गेल्यानंतर काय म्हणतो त्याला, त्या पैलू किंवा याच्यावर गेल्यानंतर काही ना काही माणसाला वाटतं का आपण एक काहीतरी वेगळं करून दाखवलं पाहिजे. म्हणून दादाच्या मनात अशी काहीतरी गोष्ट आली असेल की ते दादांनी गुलाबी जॉब चॉईस केलं आणि तो एक महाराष्ट्राच्या समोर का बुवा त्यांनी जे 34-35 वर्ष काम केलं महाराष्ट्रासाठी, त्याच्यातून एक त्यांनी चांगल्या प्रकारचं काम दादांनी या ठिकाणी केलं. म्हणजे 1991 पासून माझ्या दादाचे संबंध आलेले, त्यांचं काम करण्याची जी पद्धत आहे, मला असं वाटतं की बुवा त्यांनी एवढं काम केल्यानंतर सुद्धा काही गोष्टीत त्यांना अडचणी निर्माण होतात, विनाकारांच्या बदनामी होत्या आणि त्यांना असं वाटतं की बुवा आता असं काहीतरी एक आपण त्यांच्या मनात आलं असं कोणीतरी त्यांना सांगितलं कदाचित हे गुलाबी जॅकेटचं रहस्य ते आता 4 महिन्याच्या नंतरच तुम्हाला समजेल.